तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल आम्ही गावाकडे आलोय. गावाकडे आले की नारळ पाणी प्यायचं असतं. नारळ काढलेत. हे स्टूल आहे, ह्या स्टूलवर उभं राहायचं, नारळ काढायचे आणि इथून असे सरळ नारळाची झाड आहेत. ह्या नारळांना काही अजून नारळ लागले नाहीत. येताना मी पनीर रोल आणला होता. संचित कसं इकडे-तिकडे फिरून भूक लागते झुल्यामध्ये बसून टीव्ही बघत पनीर रोल खात होता. एवढे नारळ आम्ही काढले, तर 8 नारळ काढले होते आणि हे जे मोठे झाड आहेत ना, तर त्यांना आता सध्या काही नारळ नाहीत. नंतर मग आता नारळ काढले तिथं साहेब आमचे दमले त्यामुळे आता बसले होते. मग जे नारळ काढले होते तर ते काही असं निघतच नव्हते. थोडे शहाळाच्या पुढं गेलते. त्यामुळं मग हाताने थोडंसं ट्राय केलं तसं पण काही निघालं. त्यामुळं नंतर मग मशीन आणली. मशीनवर त्याची साल काढलं, नारळ पाणी पिलं. इथं मका काढली होती. मका काढून वाळायला ठेवली होती आणि नंतर मग संचितला म्हणलं चला आम्ही खाली शेताकडे चाललो येतो का? तर संचित म्हणला येत नाही. नंतर इथं आहे सगळी मका हिरवीगार अशी मका लावली आणि मग आता चिटी बोराचा सीझन आहे. खूप दिवस म्हणजे बऱ्याच वर्षानंतर मी चिटी बोरं खायला लागले होते आणि अजून हिरवी होती, पिकलेली काही नव्हती. तर इथं बघू शकता छान अशी आपली चिटी बोरं. ही बोरं मला खूप जास्त आवडतात खायला. नंतर संचितचे पप्पा मला काढून देत होते आणि मी खात होते. जास्त काही नाही 4-5च निघाले असतील. मग विहिरीच्या साईडला पण एक झाड आहे. पण ते खूप म्हणजे खूप असं विहिरीच्या कडेला आहे. त्यामुळे तिथून काही काढले नाहीत. आमच्या शेवंतीला फुलं आली होती. नंतर ह्या फुलांचं काही नाव आहे माहिती नाही. तर छान असा मी व्हिडिओ काढला होता. एकदम छान असं वाटत होतं. थंडीच्या महिन्यामध्ये थंड अशी हवा पण येत होती. नंतर मग मस्त असं फिरलो, एन्जॉय केलं. चला व्हिडिओ कसा वाटला